या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या पाठाचा एक्झरसाइज अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 1, फिल इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्राईट टर्म. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहून रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. आपण त्याची उत्तरं या ठिकाणी पाहणार आहोत. द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन the dash dash of the year. Answer is temperature. हवेची बाष्प भरून ठेवण्याची क्षमता ही तापमानावर ठरत असते. Water does not have a dash dash but has definite mass and volume. Water does not have a shape but has definite मास अँड व्हॅल्यूम. पाण्याला स्वतःचा आकार नाही, परंतु त्याला निश्चित असं आकारमान आणि वजन असतं. सी, व्हाईल फ्रीजिंग द डॅश डॅश ऑफ वॉटर इज लोअर्ड. पाणी गोठताना काय वाढतं? While freezing, the density of water is lowered. D, dash dash soil has pH 7. कोणत्या मृदेचा pH हा 7 असतो? न्यूट्रल सॉइल. आन्सर इज न्यूट्रल सॉइल. क्वेश्चन नंबर 2, why is it said that? असं का म्हटलं जातं? Air is a homogeneous mixture of various gases. हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे असं का म्हटलं जातं? आन्सर, एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ गॅसेस ॲज इट इज primarily made up of nitrogen and oxygen. Its elements are not rapidly separated or distinguished from one another. हवेमध्ये जे वायू मिसळलेले आहेत, हे वायू त्यांचे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत, ते एकमेकांमध्ये काय झालेले आहेत? मिसळलेले असतात. त्यामुळे हवेला होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतात. क्वेश्चन नंबर बी, वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. पाण्याला वैश्विक द्रावक असं का म्हटलं जातं? आन्सर, वॉटर इज अ व्हेरी गुड सॉल्व्हंट ॲज इट कॅन डिझॉल्व ऑलमोस्ट एव्हरी सबस्टन्स इन इट. पाण्यामध्ये प्रत्येक पदार्थ विरघळत असतो. देअरफॉर वॉटर इज नोन ॲज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. त्यामुळे पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हटलं जातं. क्वेश्चन सी, देर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पजेस. स्वच्छतेसाठी पाण्याला दुसरा पर्याय नाही असं का म्हटलं जातं? आन्सर, देर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पजेस बिकॉज इट डिझॉल्व्स एव्हरीथिंग दॅट इज ॲडेड टू इट. पाण्यामध्ये जे आपण ॲड करतो ते सर्व पाण्यामध्ये विरघळत असतं. द रिझन व्हाय इट इज कॉल्ड द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. त्यामुळे पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हटलं जातं. द वॉटर डिझॉल्व्स ऑल द डर्ट प्रेझेंट इन आवर क्लॉथ्स. द रिझन व्हाय वी सोक आवर क्लॉथ्स इन डिटर्जंट अँड वॉटर प्रियर टू वॉशिंग. पाण्यामध्ये असलेले सर्व जे आपल्या कपड्यामधले जे डर्ट आहे, धूळ आहे, ती सर्व पाण्यामध्ये मिसळली जाते. त्यामुळे पाण्याचा वापर हा वॉशिंगसाठी आपण करत असतो. ऑल्सो वॉटर हॅज अ न्यूट्रल pH विच मीन्स इट डज नॉट हार्म द ऑब्जेक्ट विच हॅज टू बी क्लीन्ड अँड ऑल्सो डज नॉट अफेक्ट द स्किन. पाण्यामध्ये जे pH आहे पाण्याचा तो कसा आहे? न्यूट्रल आहे. त्यामुळे ते पाणी कपड्यांसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा धोकादायक नाही. त्यामुळे पाण्याचा वापर हा स्वच्छतेसाठी केला जातो. क्वेश्चन नंबर 3,
व्हॉट विल हॅपन इफ, काय होईल? द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इन्क्रीजेस, हवेतील जर बाष्पाचे प्रमाण वाढलं तर काय होईल? आन्सर, द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन ॲटमॉस्फिअर डिटरमाइन्स द लेवल ऑफ ह्युमिडिटी. जर वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण जर वाढलं तर द ह्युमिडिटी जी आहे ती वाढेल आणि त्यामुळे ॲज द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर इन्क्रीजेस सो डज द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज इन्क्रीजेस. त्यामुळे वातावरणातील जी ह्युमिडिटी आहे ती सुद्धा वाढेल. हायर ह्युमिडिटी लेवल्स रिझल्ट इन एक्सेसिव्ह स्वेटिंग अँड दिस स्वेट डज नॉट ड्राय क्विकली. आणि तापमानातील आर्द्रता वाढल्यामुळे घामाचं प्रमाण जे आहे ते सुद्धा वाढेल आणि हे घामाचं जे प्रमाण आहे ते लवकर त्या आर्द्रतेमुळे शोषून घेतलं जाणार नाही अँड त्यामुळे याचे परिणाम आपल्याला दिसून येतील. क्वेश्चन नंबर बी, ओनली वन क्रॉप इज ग्रोन रॅपिडली. एकच पीक जर सतत घेतलं तर काय होईल? एकच पीक जमिनीमध्ये घेतलं तर? आन्सर, इफ ओनली वन क्रॉप इज ग्रोन रॅपिडली इन द सॉइल इट लुजेस इज फर्टिलिटी अँड गेट्स डिवाइड ऑफ न्यूट्रियन्स. ती जमीन काय होईल? सुपीक असलेली जमीन नापीक होईल जर सतत एकच पीक वापरलं तर. फॉर दिस रिझन क्रॉप रोटेशन इज अन इम्पॉर्टंट प्रोसिजर. त्यामुळे पिकांची अदलाबदली हे काय आहे? महत्त्वाची प्रक्रिया आहे. सो दॅट द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इज रिटेन्ड अँड देअर इज नो लॉस ऑफ न्यूट्रियन्स. फॉर एक्झाम्पल, आफ्टर cultivation of wheat, the fertility of soil decreases and thus leguminous crops like peanut, moong are cultivated after its harvest. These leguminous crops restore the fertility of soil. त्यामुळे पिकाचं एकच पीक जमिनीमध्ये सतत घेता कामा नाही. क्वेश्चन नंबर 4, विथ whom should I pair up? जोड्या लावायच्या आहेत. ग्रुप ए, एअर, वॉटर अँड सॉइल. ग्रुप बी, एक्सक्रीशन, स्कॅटरिंग ऑफ लाईट अँड प्लास्टिसिटी. आन्सर, ग्रुप ए, एअर, स्कॅटरिंग ऑफ लाईट. वॉटर, आन्सर, एक्सक्रीशन अँड सॉइल, आन्सर, प्लास्टिसिटी. Question number 5, true or false? A, sandy soil has low capacity for holding water. रेताळ मृदेमध्ये जलसंधारण करण्याची क्षमता कमी असते. आन्सर इज फॉल्स. रेताळ मृदेमध्ये जलसंधारण करण्याची क्षमता जास्त असते. बी, सी वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. Answer is false. C, the substance in which a solute dissolves is called a solvent. ज्या पदार्थामध्ये द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. Answer is true. And D, the pressure exerted by air is called atmospheric pressure. हवेद्वारे लावलेल्या बलाला वातावरणाचा दाब असं म्हणतात. Answer is true. Question number 6, explain the picture in your own words. खालील चित्राविषयी स्पष्टीकरण आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. आन्सर, इमेज ए रिप्रेझेंट्स अ crevice or crack which is filled with water, whereas image B represent a crevice which has ice. A जी इमेज आहे त्यामध्ये पाण्याचं चित्र दिलेलं आहे. त्याचबरोबर बी मध्ये बर्फ झालेला आहे त्या पाण्याचा हे चित्र दाखवण्यात आलेलं आहे. इट इज एव्हिडंट फ्रॉम बोथ द इमेजेस दॅट इन इमेज बी द विड्थ ऑफ द क्रेवाइस increases as the water in the crevice freezes.
या बी इमेजमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की जर पाणी गोठलं तर त्याची जी विड्थ आहे, त्याचा आकार जो आहे तो वाढलेला असेल असं या इमेजमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर ड्यू टू विच इट एक्सपांड अपॉन फ्रीजिंग. आणि हे एक पाण्याचा गुणधर्म आहे की असं सांगितलं जातं की पाणी हे फ्रीजिंगनंतर, गोठल्यानंतर एक्सपांड होतं, प्रसरण पावतं. हा गुणधर्म इथं या इमेजमध्ये दाखवलेला आहे. दिस एक्सपान्शन इन वॉटर आफ्टर फ्रीजिंग रिझल्ट्स इन द widening of the crack in image B. Question number 7. Write answer to the following questions in your own words. A. How is light scattered by the air? हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते? Answer. A scattering is the phenomena of change in direction of light rays when they travel through Earth atmosphere. Air is a mixture of gases, smoke, dust and very fine particles. As the rays of light fall on these particles, these rays are spread, scattered in all directions. It is a natural phenomena which is observed on our daily basis. हवेमुळे प्रकाशाचं विकिरण कशा पद्धतीनं होतं? हवेमध्ये हवा हे काय आहे? हवा एक वायूचं मिश्रण आहे. त्यामध्ये अनेक प्रकारची धूळ, त्यामध्ये धूर आहे आणि अनेक गॅसेस आहेत. जेव्हा हे किरणं त्या प्रकाशाची किरणं त्या पार्टिकल्सवर पडतात तेव्हा ती किरणं काय होतात? सर्व बाजूला पसरली जातात. नेक्स्ट क्वेश्चन बी. एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा. वॉटर इज अ कलरलेस, टेस्टलेस अँड ट्रान्सपरंट लिक्विड. इट आल्सो हॅज नो स्मेल. पाणी हे रंगहीन आहे, चवहीन आहे आणि पारदर्शक द्रव आहे आणि त्याला वाससुद्धा असत नाही. बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा उत्कलांक हा 100 डिग्री सेल्सिअस आहे. वॉटर इज नायदर ॲसिडिक और बेसिक, इट इज न्यूट्रल. पाणी हे आम्लही नाही आणि आम्लारही नाही, ते कसं आहे? न्यूट्रल आहे. वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अँड वॉटर इज अन युनिव्हर्सल सॉल्वंट ॲज इट कॅन डिझॉल्व मेनी सबस्टन्सेस इन इट. पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात, त्यामुळे पाण्याला हे एक वैश्विक द्रावक आहे असं म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर सी. वाय इज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. समुद्राच्या पाण्याची घनता ही पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते? आन्सर. सी वॉटर हॅज मोर डेन्सिटी दॅन रेन वॉटर बिकॉज इट कंटेन साल्ट आयन्स. समुद्राच्या पाण्यामध्ये मिठाचे क्षार असतात. दीज साल्ट आयन्स मेक द सी वॉटर हेवियर. आणि ते समुद्राच्या पाण्याला कसे बनवतात? हेवियर बनवतात, जड बनवतात. विच मीन्स द मास ऑफ द वॉटर इन्क्रीजेस ड्यू टू द प्रेझेंट ऑफ साल्ट्स. त्यामुळे पाण्याचं वस्तुमान हे वाढतं. फ्रॉम द रिलेशन डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॅल्यूम वी कॅन से दॅट ॲज द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस इट्स डेन्सिटी ऑल्सो इन्क्रीजेस. जर एखाद्या वस्तूचं वजन वाढलं तर त्या वस्तूची घनतासुद्धा वाढते. क्वेश्चन नंबर डी. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर. चांगल्या मृदा रचनेचं महत्त्व काय आहे? सॉइल स्ट्रक्चर बेसिकली रेफर्स टू द टाईप ऑफ कन्स्टिट्युएंट्स अँड द रेशो इन विच दे प्रेझेंट इन सॉइल. The soil structure is important with respect to the growth of plants and the type of plantation which can occur in particular area. Good soil structure has advantages like roots get sufficient supply of oxygen. मुळांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा सप्लाय होतो. and it has good water drainage and thus roots grow well. आणि त्यामुळे पाण्याची जो व्यवस्था आहे
ती मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचते आणि त्यांची वाढ ही व्यवस्थित होत असते. त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन नंबर ई. व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉईल? मातीचे विविध उपयोग कोणते आहेत? युजेस ऑफ सॉईल. प्लांट कन्झर्वेशन, वनस्पतीचं संवर्धन. टू हेल्प प्लांट्स ग्रो, वनस्पतीच्या वाढीमध्ये मदत होते. वॉटर कन्झर्वेशन, जलसंधारण. सॉईल holds water as a result by means of burns and lakes. We can get water for use throughout the year. मृदा पाणी धरून ठेवते, त्यामुळे बंधारे तळ्यामध्ये यामध्ये पाणी बारमाही साठवून ठेवता येते आणि त्याचा वापर पण करता येतो. प्लास्टिसिटी, आकार्यता. सॉईल कॅन बी गिव्हन एनी रिक्वायर्ड शेप. मातीला कोणताही आकार आपण देऊ शकतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉईल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. We can use it make articles of a variety of shapes. मातीच्या पासून आपण अनेक प्रकारच्या आर्टिकल्स वस्तू बनवू शकतो. These articles can be baked to make them hard. आणि water storage, earthen pots, earthen lamps, idols, bricks are articles made from soil. आणि हे जी वस्तू आहेत, या वस्तू पॉट्स, अथर्न लॅम्प्स, आयडल्स, ब्रिक्स, विटा या सगळ्या वस्तू आपण मातीद्वारे बनवू शकतो. अशा प्रकारे मातीचे विविध उपयोग जे आहेत, युजेस ऑफ सॉईल, आपल्याला दिसून येतात. क्वेश्चन 7F. व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल? टेस्टिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द फार्मर. मृदा परीक्षणाची शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे? सॉईल टेस्टिंग इज अ मेथड ऑफ डिटरमाइनिंग द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल. अ सॅम्पल ऑफ सॉईल इज टेकन अँड इज टेस्टेड फॉर इट्स व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स. मातीच्या परीक्षणामधून मातीच्या विविध प्रकारच्या गुणधर्माची आपल्याला लक्षात येते. एक्झाम्पल pH अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मातीचा सामू किती आहे, pH किती आहे. इट इज इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस as it helps us in determining which crops can be grown in which region. It म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं पीक घेतलं जावं हे सुद्धा या मातीच्या परीक्षणामधून कळत असतं. इट ऑल्सो गिव्स अस नॉलेज अबाउट द डेफिशियंट न्यूट्रिएंट्स अँड दिस डेफिशियन्सी कॅन देन अकॉर्डिंगली बी डेल्ट विथ. म्हणजे या टेस्टिंगमुळे मातीमध्ये कोणत्या प्रकारच्या पोषक द्रव्याची कमतरता आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता येतं आणि त्यावर काम करता येऊ शकतं. इट इज ऑल्सो युजफुल इन डिटरमाइनिंग इफ ॲडिशनल अमाऊंट्स ऑफ फर्टिलायझर्स आर रिक्वायर्ड. जर आपल्याला एखाद्या मातीमध्ये जास्त प्रमाणात फर्टिलायझर्सची आवश्यकता असेल तर त्यासाठी सुद्धा या मातीच्या टेस्टिंगची उपयोग शेतकऱ्यासाठी होत असतो. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड? ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय आहे? एअर ॲक्ट ॲज अ मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. हवा ही ध्वनीच्या प्रसारणामध्ये माध्यम म्हणून कार्य करत असते. वेन अ साऊंड वेव्स पासेस थ्रू एअर द पार्टिकल्स ऑफ एअर व्हायब्रेट बॅक अँड फोर्थ पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ द साऊंड वेव्स. जेव्हा ध्वनीचे वेव्स जे आहेत ते हवेमधून पास होतात तेव्हा हवा ही काय होती, व्हायब्रेट होते, कंपन पावते. दज वेन अ साऊंड वेव्स ट्रॅव्हल इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन then the particle of the medium also vibrate back and forth in the horizontal direction. Sound cannot travel without a medium and thus we cannot listen to sound in the space because of absence of air. ध्वनी आहे आपण माध्यमाशिवाय ध्वनीचं वहन होऊ शकत नाही. त्यामुळे हवा हे एक ध्वनी प्रसारणाच्या महत्त्वाचं साधन आहे. Why should
अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेवर बी केप्ट इन अ फ्रीज. पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजमध्ये का ठेवू नये? आन्सर, अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर शुड नॉट बी केप्ट इन फ्रीजर बिकॉज द बॉटल कॅन ब्रेक अँड रिझल्ट इन डॅमेज. काय होईल तर ती बॉटल तुटेल आणि त्या बॉटलचं नुकसान होईल, फ्रीजचं नुकसान होईल. वी नो दॅट water expand after freezing, and if a completely water filled glass bottle is placed in freezer, the water would freeze and would expand, resulting in the bottle to be break. आपल्याला माहित आहे पाण्याचा गुणधर्म आहे, जेव्हा पाणी गोठतं फ्रीज होतं तेव्हा त्याचा जो आकार आहे तो एक्सपांड होतो, म्हणजे प्रसरण पावतो. आणि त्यामुळे आपण जर ग्लासच्या बॉटलमध्ये पाणी गच्च भरून ठेवलं तर ते बॉटल काय होईल, क्रॅक होईल. त्यामुळे आपण पाण्याची बॉटल जी आहे ती भरून फ्रीजमध्ये ठेवता कामा नये.